नमस्कार मंडळी, मनोरंजनातून शेती या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज आपण गावापासून एक 10-12 किलोमीटर देवळाली म्हणून गाव आहे, तिथं आपण आता चाललोय. तर वांग्याच्या शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे याची माहिती आपण त्या शेतकऱ्यांना देणार आहोत. आपण कोणतेही कन्सल्टिंग चार्जेस वगैरे घेत नाही, फक्त जिथं शक्य आहे तिथं आपण जातो आणि त्यांना प्रॉपर गायडन्स करतो. सध्या होतंय काय, रासायनिक शेती करताना खूप पॉयझनस इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड्स किंवा पेस्टिसाइड्स आपण ज्याला म्हणतो ते वापरले जातात. पण आपण किंवा वैयक्तिक आम्ही दोघं शेतकऱ्यांना असं गायडन्स करतो की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला ऑर्गॅनिक माल पिकवता आला पाहिजे किंवा रेसिड्यू तरी पिकवता आला पाहिजे. रेसिड्यू फ्री म्हणजे किमान जी औषधं त्यांनी वापरली आहेत त्याचा रेसिड्यू आपल्या हेल्थवर यायला नको, अशा पद्धतीनं आपण त्यांना मार्गदर्शन करतो. तर हे काम आपलं रोज चालू असतं, त्यामुळे तुम्हाला नवनवीन शेतकऱ्यांना भेटता येईल, त्यांची पिकं पाहता येतील, त्यांचं नियोजन आम्ही कसं करतोय हे पण तुम्हाला त्याच्यातून सांगणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा. कारण इथून तुम्हाला शिकायला मिळणार आहे की कशा पद्धतीनं आपण पिकं आपल्या फ्लॅटमध्ये, आपल्या रो हाऊसमध्ये, आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या छोट्याशा परसबागेमध्ये आपण या वेगवेगळ्या खतांचा किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करून कशा पद्धतीनं आपण आपला घरचा भाजीपाला पिकवू शकतो.